महिन्यातील 2025 रोजी गुन्हा दाखल झालेला असून तर विशाल लोंढे साहेबांच्या ऑफिसला गेल्या अनेक 1.5 ते 2 वर्षापासून चक्रा मारून मारून थकलो. परत अंतिम टप्प्यामध्ये त्यांनी मला बरेच ठिकाणी म्हणले की तुमचा निधी पाठवलाय, तुमच्या बँकेकडे पाठवलाय, ह्या बँकेकडे पाठवलाय. मी वारंवार त्यांना बँकेचे स्टेटमेंट देत राहिलो, वारंवार त्यांच्या ऑफिसमध्ये भेट करत राहिलो. परत पुन्हा त्यांच्या गोडे मॅडम, परत कोल्हे मॅडम, त्यांना बोलल्यावर ते काही प्रश्नाचे उत्तर बरोबर देत नाहीत, उडाउडीचे प्रश्न करतात. जसे विशाल लोंढे साहेब ओरडतात तसेच ह्या दोघी पण मॅडम ओरडतात येणारावरती. परत जे विशाल लोंढे साहेबांच्या ऑफिसच्या बाहेर बसतात जे कर्मचारी की आतमध्ये चिठ्ठी घेऊन जावा आणि साहेबांना भेटा असं म्हणतात, ती सुद्धा वारंवार खोटं बोलतात. आतमध्ये विशाल लोंढे साहेब असताना पण आतमध्ये भेटीस कुठल्याही माणसाला सोडत नाहीत. ज्यावेळेस त्यांची कुठली कामं होतील त्यावेळेस 2-2, 3-3 तास बाहेर बसून स्वतः ते परत नंतर त्यांच्या मनावरच आतमध्ये सोडतात विशाल लोंढे साहेबांच्या ऑफिसमध्ये. राहिला प्रश्न, मी 2026 रोजी 9 तारखेला उपोषण धरलं होतं. तर त्या कारणाने मी त्यांना विचारणा करण्यास गेला असता तर त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर न कुठलं त्यांनी मला उपोषण करत्या वेळेस कुठला निरोप नाही पाठवला, कुठलं मला बोलवणं नाही केलं. तरी मी सकाळी 10 वाजल्यापासून बसलेला असताना दुपारी 2 ते 1:30 वाजेपर्यंत आम्ही उन्हात तिथं टाकळत बसलेला असून परत मला राग आला म्हणून मी ऑफिसमध्ये गेलो. त्यांना विचारणा करता की बाबा असं असं झालंय, मी उपोषण करत बसलोय. मला त्यावेळेस पण 2 तास बाहेर थांबवण्यात आलं. ज्यावेळेस मी आतमध्ये गेलो त्यावेळेस माझ्यावर वरडावरड झाली, भडकाभडकी झाली आणि स्वतः विशाल लोंढे साहेब म्हणाले की माझ्यावर विरोधात कुठं तुला तक्रार करायची ती कर, जा. मी तुझं काम केलेलं पण पैसे तुझी बँक तिकडं टाळाटोळ करत असेल तर मी काय करू. पण त्याच्यामध्ये मी अनेक वेळेस त्यांना बँकेचे स्टेटमेंट पण दिले, माझ्या बँकेला बी विचारणा केली की काय प्रॉब्लेम आहे. तर ते म्हणते तुमचं डिजिटल अकाउंट असल्यामुळे तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही, तुमचे किती पैसे येऊ शकतात तुम्ही काढू शकतात. आणि त्याच्यानंतर ना जो प्रश्न असा आहे की मी 15 दिवस अगोदर त्यांच्या दारामध्ये उपनशनाचं पत्र पण दिलं होतं, तरी पण तो म्हणते तुम्हाला मला येऊन भेटायला काय झालं. मग हे काय 15 दिवस झोपले होते का साहेब? का मी अचानक तर उपोषण घेतलं नव्हतं. मी पूर्ण त्यांना सूचना करून पूर्ण जिथं जिथं योग्य ठिकाणी मला पत्र देऊ वाटतं आणि तिथं मी देऊन त्यांच्या दारात बसलो होतो आणि त्यांना मी 15 दिवस अगोदर पत्र दिले होतं. त्यांनी ह्याची दखल घेतली नाही तरी पण माझ्यावरतीच ओरडत होते.